बिहारच्या निवडणुका आता जवळपास संपलेल्या आहेत. 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांना बिहारची जनता संधी देणार आहे का? की तेजस्वी यादव यांच्या खांद्यावरती नव्यानं जबाबदारी देणार आहे? की नवीन भिडू आलेले जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांच्या खांद्यावरती यांच्यावरती विश्वास टाकून लोक त्यांच्या झोळीमध्ये मत टाकतील असं वाटतंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या 8 मिनिटांमध्ये मी तुम्हाला देणार आहे. कारण बिहारच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत, मतदान संपलेलं आहे आणि आता वेळ आहे ती एक्झिट पोलची. एक्झिट पोलमध्ये नेमक्या कोणकोणत्या संस्थांनी हे एक्झिट पोल केलेले आहेत आणि काय सध्याची स्थिती आहे, कोणाची सत्ता पुन्हा येणार आहे, पुढच्या 8 मिनिटांमध्ये व्यवस्थित समजावून सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लक्षात घ्या, या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत भाजपाच्या दृष्टीने, कारण भाजपाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपली सत्ता हवी आहे. आरजेडी, तेजस्वी यादव यांचा पक्ष, लालू प्रसाद यादव अनेक वर्ष बिहारमध्ये ज्यांनी सत्ता गाजवलेली होती, ते आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आरजेडीचे तेजस्वी यादव यांची सत्ता येणार अशी सुद्धा जोरदार चर्चा होती. अनेक सभांमधून एक भव्य स्वरूप आपल्याला बिहारमध्ये आरजेडीची एक हवा दिसत होती. पण खरंच ती हवा आता मतपेटांमध्ये खरंच उतरलेली आहे का? जनतेने जसं रस्त्यावरती रॅलीला प्रेम दिलं तसंच मतपेटांमधूनही दिलंय का? ते आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात या एक्झिट पोलला. खरं तर 5 ते 6 वेगवेगळ्या संस्थांचे हे एक्झिट पोल आहेत. आमच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती हे तुम्हाला सगळे जे एक्झिट पोल्स जे आहेत बिहारच्या निवडणुकांचे ते तुम्हाला बघता येतील. आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवर सुद्धा ते उपलब्ध आहेत. तर सुरुवात करूयात. जेव्हीसीस, पोल मॅट्राईस, पीपल्स इन्साईट, पीपल्स पल्स आणि दैनिक भास्कर अशा वेगवेगळ्या संस्थांनी हे एक्झिट पोल केलेले आहेत. आणि त्यातून काय दिसून आलंय तर जेव्हीसीस पोल यांनी 135 ते 150 जागा एनडीएला मिळतील. म्हणजे भाजप आणि नितीश कुमार यांना ह्या जागा मिळतील 135 ते 150. महागठबंधनला 88 ते 103च्या मध्ये जागा असतील असं जेव्हीसीस पोलचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आदर्स 3 ते 6 जागांवरती अटकतील असं सांगण्यात आलेलं आहे. इथे स्पष्टपणे जेव्हीसीस पोलनं सांगितलेलं आहे की 135 ते 150च्या मध्ये एनडीएला जागा मिळणार आहेत. मॅजिक फिगर आहे 122. त्यामुळे क्लिअर कट मॅन्डेट दिलेला आहे जेव्हीसीस पोलनं. दुसरा आहे मॅट्राईज यांनी 147 ते 167 एक मोठं मॅन्डेट दिलेलं आहे एनडीएला. आणि त्यासोबतच महागठबंधनाला फक्त 70 ते 90च्या मध्ये जागा मिळतील असं म्हटलेलं आहे. आणि इतर हे 2 ते 10 जागा मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा एक क्लिअर कट मॅन्डेट आपण म्हणू शकतो एनडीएला दिलेला आहे मॅट्राईजनं. तिसरा आहे पीपल्स इन्साईट यांनी सुद्धा 133 ते 148च्या मध्ये जागा दिलेल्या आहेत एनडीएला आणि महागठबंधनाला दिलेले आहेत 87 ते 102च्या मध्ये. म्हणजे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एनडीएची सत्ता येणार आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार आहे? नितीश कुमार होणार आहे की त्यासोबत भाजपचा कोणीतरी नवीन बिडू त्या ठिकाणी बिहारची सूत्र हाती घेतोय, ते अगदी आपल्याला निवडणुकांनंतर स्पष्ट होईल. परंतु तुर्तास हे एक्झिट पोलचे आकडे स्पष्टपणे एनडीएला या ठिकाणी विजयी घोषित करतायत असं आपल्याला दिसतंय. पीपल्स इन्साईटनुसार आधार इतर जे आहेत ते 3 ते 6 जागा मिळवतील असं सुद्धा बोललं जात आहे. त्यानंतर पीपल्स पल्स यांनी सुद्धा सेम त्याच पद्धतीचा मॅन्डेट दिलेला आहे एनडीएला. 133 ते 159 जागा मिळतील असं सांगितलेलं आहे. महागठबंधनाला 75 ते 101च्या मध्ये जागा मिळतील आणि इतरांना 2 पासून ते 13 जागेपर्यंत या ठिकाणी जागा मिळतील असं पीपल्स पल्सचं म्हणणं आहे. त्यांनी सुद्धा एनडीएला या ठिकाणी विजेता बनवलेला आहे. त्यासोबतच दैनिक भास्कर एक अत्यंत विश्वासार्ह असा हा ब्रँड आहे आणि त्यांच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा एनडीएला स्पष्टपणे बहुमत मिळतंय असंच दिसतंय. 145 ते 160 जागा एनडीएला मिळतील असं दैनिक भास्कर यांनी सांगितलेलं आहे. महागठबंधनाला 73 ते 91 जागा मिळतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि इतरांना 5 ते 10. जर आपण व्यवस्थित सगळ्या या पोल ऑफ पोल्स काढायचा म्हटला तर एनडीएला 148 जागा मिळू शकतात, महागठबंधनाला 88 जागा मिळू शकतात आणि इतर 7 जागांवरती असतील. म्हणजे स्पष्ट दिसतंय की बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार भाजप यांचं सरकार बनतंय. आता एनडीएने एवढं मोठं जे यश मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये भाजपच्या किती असतील, नितीश कुमार यांच्या पक्षाच्या किती असतील, त्यानुसार मुख्यमंत्री ठरेल की क्लिअर कट नितीश कुमार यांच्यासाठीच पुन्हा एकदा. म्हणजे गेल्या वेळी सुद्धा आपल्याला माहिती आहे की नितीश कुमार यांच्या जागा कमी होत्या, भाजपच्या जास्त होत्या, तरीसुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं भाजपने. पण तीच मेहरबानी यावेळी सुद्धा होतीये का ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. अर्थात हे एक्झिट पोलचे आकडे आहेत, निकाल अजून बाकी आहे, निकालाचा दिवस अजून 2-3 दिवस आहे. त्यामुळे पुढच्या दिवसांमध्ये नेमकं काय होते निकालाच्या दिवशी हेच एक्झिट पोलचे आकडे सत्यात उतरतात का ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. आरजेडी, तेजस्वी यादव यांचा पक्ष अत्यंत मजबूत होता, परंतु काँग्रेस अतिशय कमजोर.
काँग्रेस अजिबात राहुल गांधी यांच्या अनेक रॅली झाल्या, परंतु त्यांना मॅन्डेट या ठिकाणी अजिबातच मिळालेलं नाहीये. 61 जागांवरती काँग्रेस लढलेली आहे. त्यापैकी 9 जागा या मैत्रीपूर्ण होत्या आणि उरलेल्या 52 जागां त्या ठिकाणी नेमकं काय होते ते पाहावं लागेल. पण आपल्याला या सगळ्या ज्या आकड्यांमधून एक गोष्ट सांगावीशी वाटते की पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या खांद्यावरती बिहारची जनतेनं आपला हा जो मुख्यमंत्री पदाचा जो पदभार आहे तो टाकण्याचा निश्चय केल्याचं दिसतंय. याला काही 2-3 कारणं आहे की वीज जी आहे ती त्या ठिकाणी मोफत देण्यात आलेली आहे. 10,000 रुपये वाटण्यात आलेले आहेत. जसं आपल्याकडे वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात, त्याच पद्धतीनं एक वेगवेगळ्या योजना आणून 10,000 रुपये या महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आले. पेन्शनसुद्धा वाढवण्यात आली. त्यामुळं बिहारच्या जनतेमध्ये एक पॉझिटिव्हनेस जो आहे तो नितीश कुमार यांच्याबद्दल होता आणि त्यामुळे नितीश कुमार यांना याचा निश्चितच फायदा झालेला आहे, असं सुरुवातीला आता ह्या एक्झिट पोलच्या आकड्यांमधून तरी दिसतंय. त्यामुळे जे मिळतंय याच्यापेक्षाही मोठी आश्वासनं खरं तर तेजस्वी यादव यांनी दिलेली होती, परंतु जे आता सध्या मिळतंय ते नाकारून त्यांच्यावरती विश्वास ठेवणं त्यांनी थोडंसं टाळलेलं आहे आणि त्यामुळे महिलांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आणलेल्या होत्या त्याचा फायदा सध्या तरी नितीश कुमार यांना झालेला दिसतोय आपल्याला. आणि त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनसुराज्य पक्ष, जो पक्ष यावेळी काहीतरी नवीन चमत्कार घडवेल, प्रशांत किशोर पॉलिस्ट्रॅट जे होते त्यांचा पक्ष काहीतरी वेगळं करतो का ते पाहणं फार महत्त्वाचं होतं, परंतु त्यांनासुद्धा नाकारलेलं आहे. जनशक्ती दल, तेजप्रताप यादव, तेजस्वी यादव यांचे बंधू लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव, त्यांनासुद्धा बिहारच्या जनतेनं नाकारलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जर सांगायचं म्हटलं तर या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि नितीश कुमार यांचं सरकार स्थापन होतंय. याविषयी तुमचं काय मत आहे? कमेंट करून आम्हाला सांगा आणि गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.